राजे योग्यांचे माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांना वंदन। पंचमवेद निर्माण करणारे देहो निवासी जगदवंदनीय माझे तुकोबाराया, या तुकोबारायांना वंदन। तुम्हा सकल माता पित्यांना वंदन, तुम्हा सकल श्रोत्यांना वंदन। या सर्वांना वंदन करत असताना एका माणसाला मात्र आम्ही विसरलोच। तुम्ही म्हणाल ताई, कीर्तनामध्ये संत आणि देव आल्यानंतर एखाद्या माणसाला बोलावण्याची गरज काय? असं कदाचित वाटत असेल तर मी एक सांगेन, इथं बसलेल्या जेवढ्या महिला आहेत ना, इथं बसलेल्या जेवढ्या महिला आहेत ना, एवढ्या महिलांच्या पायामध्ये जोडवा, हातामध्ये बांगड्या, गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू बघायला मिळत आहे। ते फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांमुळे। तुम्ही म्हणाल राजे जन्माला आले नसते तरी आम्ही कुंकू लावलं असतं, असं कोणी म्हणत असेल तर मला सांगायचंय, कुंकू लावलं असतं तुम्ही, पण तुमच्या कपाळाला लावायला कुंकू पाहिजे होतं। काशी की कला जाती थी, अरे काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद बनती थी। अगर एक शिवाजी राजा ना होता तो सबके सुन्नत होती थी, सबके सुन्नत होती थी। म्हणून विनंती आहे, म्हणून विनंती आहे, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज आज धनगर पिंपळगाव गावामध्ये भव्य दिव्य असा सोहळा उभारलाय। सर्व मंडळी जमले आहेत, सर्व मंडळी जमले आहेत। राज, तुम्हाला बोलावणं, तुम्हाला वंदन करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे। जरी तुम्ही 32 मणांच्या सोनेरी सिंहासनावर रायगडावर जरी बसलेले असाल ना तुम्ही राज, तरी आज या हरी कीर्तनामध्ये यावं, विराजमान व्हावं, स्थानापन्न व्हावं, यावं राज यावं। आइए आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए तर या सोहळ्याला शोभा नाही। तुम्ही होतात म्हणून आज हे कीर्तन आहे, तुम्ही होतात ना राज, म्हणून आमच्या मंदिरातील देव सुरक्षित आहे। पधारिये पधारिये जिजाऊ कुमार, पधारिये जिजाऊ कुमार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज या भंगामध्ये वर्णन करतात, माझ्या मनाला माझ्या मनाला जाळा लागावा, आवड निर्माण व्हावी, छंद लागावा। का असेल आवड तर मिळेल। तुम्हाला आवड आहे म्हणून तुम्ही इथं आलात, कीर्तन ऐकायला बसलात। एखादा माणूस कीर्तन ऐकायला निघाला, रस्त्यामध्ये जर त्याला दुसरा भेटला की तो भेटणारा विचारतो कुठे चाललात आपण? थोडा मोकळा मॉनिटरचा आवाज थोडासा। एखादा माणूस रस्त्याने चालला की तो विचारतो कुठे चाललात आपण? पुढचा सांगतो कीर्तन ऐकायला निघालोय, देवाचं नाव ऐकावं, पुण्य लागतं, चला आपणही।
हे झालं शहरामध्ये. गावाकडे जर कीर्तन सुरू झालं, एखादा माणूस निघाला आमच्या पंढरपूरकडे, रस्त्यात भेटला की भेटणारा विचारतो कुठे चालला रे. त्यानं विचारलं की पुढचा सांगतो कीर्तन फिरतान हाय वाटतं देवळा पुढं चाललोय ऐकायला टाइमपास. कीर्तनाचं आडनाव फिरतान. टाळ बीळ मंदिर गिंदीर काकडा प्रत्येकाला आडनाव आहे. एका गावामध्ये माझी कीर्तन सेवा होती, अतिशय भाविक मंडळी. त्याच्यातला एक म्हणाला ताई तुम्ही घाबरू नका. म्हणलं घाबरतच नाही. टेन्शन घेऊच नका. म्हणलं घेतच नाही. पण का? म्हणलं आमच्या गावात सगळे. म्हणलं काय? म्हणलं सगळे टाळकरी आहे, माळकरी आहे, विणेकरी आहे, लाइटिंग फायटिंगची समधी अवस्था आहे. म्हणलं बाबा लाइटिंग पाहिजे, फायटिंग नको. आम्ही कमजोर माणसं आहे. बळजबरीने कीर्तनाला येऊन बसला. इकडं कीर्तन सुरू झालं. याच्या डोक्यामध्ये विचार चालू, आलोय खरं, बसलोय खरं, घराला कुलूप लावलंय खरं. हा कीर्तनामध्ये बसला, आलोय खरं, बसलोय खरं, घराला कुलूप लावलंय खरं, पण त्या कुलपाला झटका देऊन कैवा घेतला. बसतो कीर्तनात आणि झटके कुठे देतो? आता कुलपाला झटके देऊ देऊ जर याला खराच झटका आला. आणि जर का हा कीर्तनात वर गेला की मग आमच्या गावातले वारकरी लोक म्हणतात काय वाह काय भाग्यवान आहे, कीर्तनात मोक्ष मिळाला. मला सांगा हे कीर्तन ऐकून मेलं का? हे मेलं कुलपाला झटके देऊ देऊ. पण ते मेलं कुठं? इथं. ते इथं मेलं म्हणून आयता मोक्ष प्राप्त झाला. एवढं महत्व या कीर्तनाच्या जागेचं लक्षात घ्या. विठाला देवाचं वेड लागावं, भगवंताचं वेड लागावं, या मातीचं वेड लागावं. नाही का? निंदकाचे घर असावे शेजारी. कीर्तन महिलेचं आहे. महिलांचा आवाज असा गजबजला पाहिजे. महिला मंडळ जर आवाज येऊन द्या. निंदकाचे घर. जरा मोठ्याने जेवण खाल्ले का? पुरी भाजी रपाटून खाल्लंय ना? जसं रपाटून खाल्लं तसा आवाज पण आला पाहिजे. महिला मंडळ निंदकाचे घर बघा असावे शेजारी. मला खरं सांगा इथं बसलेल्या महिला मंडळ एखादीनं तरी मला सांगा ताई मी एवढी गोड बाई आहे, मी एवढी प्रेमळ बाई आहे, मी एवढी सगळ्यांसोबत चांगली बोलते, मी एवढी सगळ्यांसोबत चांगली वागते आणि म्हणून मला नावं ठेवणारी गावात कुणी नाही आहे का? गावात नाही शेजारीच गावल म्हणा. फक्त मला नावं ठेवणारी गावात कुणी नाही. येऊन दे एखादीचा हातवर म्हणा. मला सांगा ताई मला नावं ठेवणारी मी लई चांगली बाई आहे म्हणून मला कुणी नावच ठेवत नाही. जमल का? आजचं पाकिट तुम्हाला, पाकिट तुम्हाला आजचं. फक्त मला नावं ठेवणारी गावात कोणी नाही. मला लोकांनी सोडलं नाही तर तुमची काय कथा? विठाला देवगावी तुकोबारा राहत असताना प्रत्येक माणसाच्या पाठीमागे निंदक असतात. रामेश्वर शास्त्री नावाचा सद्ग्रहस्थ यानं विचार केला कोण? तुकाराम महाराज. कपाळाला बुक्का गळ्यामध्ये माळा अभंग लिहितोय म्हणे 4092. या तुकाराम महाराजांकडे जरा बघितलं पाहिजे. तुकाराम महाराज बघण्याकरता शास्त्री देहगावी आले. सकाळची वेळ आणि विचारलं आहेत का कुणी घरी? जिजामातेनं सांगितलं बसा थोडा वेळ. महाराज बाहेर गेलेत, सकाळची वेळ आहे, शौचालयासाठी गेलेत, येतील. वाट बघायला वेळ नाहीये मला. कुठल्या रस्त्याने गेले? ज्या दिशेला माणसं जातात तिकडे निघाले शोधायला. रस्त्याने जाता जाता घाण वास येऊ लागला. नाकाला उपरणं लावलं. छी छी करत रस्त्याने चालला आणि एवढ्या घाणीतून देवाचं नाव कोणीतरी घेत आहे. नामाचा गजर कानावरती येऊ लागला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 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 जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे जय जय 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 रामकृष्ण हरे. कोण मूर्ख देवाचं नाव घेतोय? शास्त्री उभे राहिले. समोरून तुकोबाराया येतात. विचारलं कोण हो तुम्ही? या देहाला तुकाराम असं म्हणतात. वा वा लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण अरे जगाला ज्ञान सांगतात आणि एवढ्या घाणीत भजन करता. तुकाराम महाराज तुम्हाला पटतं का? तुकोबाराय म्हणतात तुझं बरोबर आहे, माझी मजा झाली.
अनावरवाचा माझी जीभ आवरत नाही, कुठं पण भजन करते. तुकोबारायांची जीभ 2 बोटामध्ये दाबून धरली आणि सांगितलं महाराज आता करा भजन. मला सांगा तोंडातली जीभ 2 बोटात दाबून धरायची आणि बोलता येते का? प्रयत्न करायचा. जीभ धरल्यावर बोलायला येत का? येतं इकडं आंबड भागात नाही ना. पिंपळगाव गावामध्ये जीभ धरल्यावर बोलता येतं का? इथं नाही. घरी गेल्यावर करा, नाही तर इथं चालू करायला. इथं नाही ऐकायचं, इथं करायचं. एकदा म्हणलं बाबांनो परमार्थ करा, पण आधी तुम्ही स्वच्छ व्हा आणि मग परमार्थ करा. कीर्तन संपलं, माणूस घरी गेला, बाथरूम मध्ये गेला, डोक्यात एकच महाराज म्हणलाय शुद्ध व्हान मग भजन करा. घरी गेला, बाथरूम मध्ये गेला, तांब्यात निरमा का लावला, चांगला फेस येऊ दिला आणि तांब्याभर निरमा पिला. आंघोळ नाही, पिला निरमा पिला. आता निरमा काय ग बसणार आहे? निर्म्यानं दाखवला चमत्कार. रात्री 12च्या पुढं गुडगुड 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 गुडगुड. घे डब्बा, घरात सोय नाही, घे डब्बा जा, घे डब्बा जा. रातभर आतडे गोळा झाले. ज्याच्या घरी आमचा मुक्काम, सकाळ सकाळ तिथं दरवाजा वाजवायला. घर मालकानं दरवाजा उघडला. काय रे? काही नाही म्हणला. महाराज आहेत का? ते म्हणला हाय ना. बोलवा. याला घरात बोलवाय म्हणे. कुणीतरी आले. म्हणलं उठा रे, चहाला बोलवाय आला असेल कोणीतरी. दरवाजा उघडला तर हे ते डबं घेऊन उभं, टावेल गुंडावेल, ते डबं, आतडे गोळा, वाकडं तिकडं तोंड. म्हणलं जय हरी. म्हणलं जय हरी नाही. मग शाण्यानं तुमची कीर्तन ऐकू नये. म्हणलं झालं काय? रात्री काय सांगितलं कीर्तनात? आतून स्वच्छ व्हा. आता मी म्हणलं स्वच्छ व्हा, ह्याला काय निर्माताईला सांगितलं होता? एवढी नाही निर्मळ जीवन. काय करील साबण, मन निर्मळ नसेल, अंतकरण शुद्ध नसेल, रात्रभर तुम्हाला निर्म्यात भिजू घातला आणि दिवसभर साबणानं घासला तरी तुमचा उपयोग. तुकोबारायांची जीभ धरली आणि सांगितलं तुकाराम महाराज आता भजन करा. संत महिमा इतका आगार आहे, रोमा रोमातून नामाचा गजर निघाला. चुकलं महाराज, मला माफ करा. मुद्दा काय? तुकोबारायांना छंद होता, चाळा होता, देवाची आवड होती, तरी महाराज म्हणतात मला चाळा लागावा. का? आजकाल लोकांना कीर्तन आवडत नाही. कीर्तन म्हणलं की किरकिर समजतात. कीर्तन ऐकायला येतात कोण? नेमलेली माणसं, रिझर्वेशन सीट, ज्यांच्या कानाचे पडदे फाटले. आख्या गावातली आज आनंद वाटतोय, कौतुक वाटतंय. लहान पोरांपासून वयस्कर माणसांपर्यंत कीर्तनाला आज माणसं जमली आहेत. आमची सध्याची आई अशी आहे, मम्मी, सध्याची मम्मी अशी आहे, पोरग कीर्तनाला टाळ घेऊन उभा राहिला का हात धरून घरी घेऊन जाते. कीर्तनाला उभा राहिलेल्या मुलाला हात धरून घरी घेऊन जाते. आणि तेच पोरग लग्नाच्या वरातीत नाचू द्या, डीजे पुढे नाचायला लागलं का समोरून 4 बाया गोळा करून आई दारात उभा राहते. पुढून वरात आली की हे आईला बघून अजून उड्या हाणत. मग ही आई शेजारणीला सांगते, अगं सखू, अगं सखू, अगं बघ माझा पिंट्या कसा पॅन्ट फाटूस तर नाचतो या. हे वळण आहे, संस्कार. आईनं वळण लावावे, हे वळण पोरांना लागलं जातं. सध्याचं वळण काय? एका गावात कीर्तन संपलं, गप्पा मारत आम्ही बसलो. संस्कार बघा आईचे कसे आहेत. कीर्तन संपलं, गप्पा मारत आम्ही बसलो. गप्पा मारता मारता त्या गावातली एक वयस्कर आजी माझ्या जवळ आली. दर्शन घेतलं. अंगावरती लुगडा, हातामध्ये काठी, तोंडामध्ये दाताचा पत्ता नाही, अंग थरथर थरथर कप्पे झुक्कल. माझ्याजवळ आली, दर्शन घेतलं आणि मला म्हणते बाई. म्हणलं काय? रात्री का नाही लई भारी कीर्तन केलं ग माय. म्हणलं आजे तुमच्यासारख्या माणसांची आमच्यावर कृपा पाहिजे. चांगलंच होते तसं नाही माय, मला लई आवडलं. मग चला घरी चहाला. म्हणलं म्हातारा माणूस आहे, चहाला बोलावतोय, गेलो पाहिजे. घरी गेलो. गरीब नव्हती, श्रीमंत. बंगल्यात नेलं. बंगल्या पुढं 4 गाड्या, सोफ्यावर बसवलं. 4 कप चहा बनवा. महाराज आलेत. तिकडं चहा सुरू झाला आणि इकडं आजी लागली गप्पा ठोकायला. गप्पा मारता मारता आजीनं मला एक प्रश्न विचारला. तो मला विचारू. म्हणलं काय आजी? तुम्हाला किती लेकरं आहे? महत्वाचा आणि मुद्द्याचा प्रश्न. म्हणलं आजी मला किती असून दे. आली तुमच्या घरी, चहा तुमचा, सोफा तुमचा, घर तुमचं. म्हणलं तुम्हाला किती आहे सांगा. तुम्हाला किती म्हणल्यावर आजी म्हणली मला का नाही 3 पोरं आहे. म्हणलं चांगलंय. म्हणे तसं नाही, काय करतात ते ऐका. म्हणलं सांगा. काय सांगाव? माझं मोठं पोरग, हा बंगला त्यानंच बांधला. म्हणलं चांगलं आहे.
4 गाड्या त्यानंच घेतल्या. म्हणलं चांगलंय. असं वाटत नाही 9 महिने वज वागवलं म्हणून पांग पेडलं परान पांग. मला वाटलं नक्की मोठा कोणीतरी असला पाहिजे. म्हणलं आजी काय करते व तुमचं पोर? आजी म्हणले काय सांगाव माझं मोठं पोरग. एवढा मोठा कोरोना आला, सगळं बंद होत. गाडी बंद, रेल्वे बंद, शाळा बंद, दुकान बंद, भाजी बंद, कीर्तन बंद, मंदिर बंद, सगळं बंद होत. पण माया पोराचं दुकान मात्र चालू होत ग. मला वाटलं मेडिकल असेल. आता कोरोनात मेडिकलच चालू होतं. म्हणलं आजी काय करते तुमचं पोरग? आजी म्हणाली काय सांगावं माझं मोठं पोरग. गावाच्या बाहेर हातभट्टी लावली सरकार मान्य, आणि तिथं धंदा करतया, आणि सगळं गाव त्याच्याच माग लागतया. म्हणलं हात जोडले माऊले, एवढं वर्णन करून मला सांगते बाई माझं दुसरं. म्हणलं शाळेत गेलं का नाही? काय भेटतंय शिकून? गेलंच नाही. मग करते काय? टपरीच्या मांगा जुगाराचा अड्डा लावलाय. देवाच्या कृपेनं दोन्ही पोर चांगले दिले बघा, सुखात चाललंय. 2 पोराचं असं वर्णन केलं नाही, गप्पच बसली. मी म्हणलं आजी तुम्हाला 3 आहेत ना? म्हणे हो. तिसऱ्यानं काय दिवा लावला सांगितलं नाही मला. तिसऱ्याचं नाव काढता बरोबर तोंड वाकडं केलं, बोट मोडायला लागली. आणि आजी म्हणते काय सांगू त्या मेल्याचं नाव तोंडात घेऊ वाटत नाही. म्हणलं करते काय? बिघडलं, वाया गेलं. म्हणलं आजे मा बीपी वाढायला लागला. तिसरं करते काय? ज्यानं दुकान लावलं ते चांगलं, ज्यानं जुगार लावला ते चांगलं, आणि हे वाया गेलं म्हणजे करते काय? आजी म्हणाली काय सांगावं माझं तिसरं? ट्रॅक्टरच्या चाका एवढ्या गळ्यात माळा घातल्या, आणि तुमच्या सारखंच या गावचं त्या गावला बोंबलं थिंडतया. आता आमच्या मनी बोंबलं थिंडतय म्हणजे ते काय करते तुमच्या ध्यानात? मुद्दा लक्षात आला. 2 पोरं वाईट वळणाला लागली तर आई म्हणती वा, आणि 1 भजनाला लागलं तर बिघडलं. अनेक संतांनी भक्ती केली. माझे माऊली नामदेव तुकाराम महाराज. एक सांगू का तुम्हाला? जे मनेची नाही, माऊली सांगतात जे मनेची नाही तेव्हाचे येईल काही. काय भिजेवी न भुई अंकुर असे, भी पेरलंच नाही तर अंकुर येणारच नाही. मुखामध्ये भगवंता विषयीची आवड नसेल, देवाचं नाव तोंडातून येणारच नाही. देवाचं नाव घेणं हे कोणाचंही काम नाही, ऐर्या गैर्याचं काम नाही. कुणी उठावं भजन करावं जमणार नाही. डॉक्टरचं पोरग डॉक्टर होईल, बिल्डरचं पोरग बिल्डर होईल, नेत्याचं पोरग नेता होणारच, शंकाच नाही. हिरोचं पोरग हिरो होईल, पण माळकऱ्याचं पोरग माळकरी होईलच याची गॅरंटी देता येत का? त्याचं कारण आहे परमार्थ कुणीही करावा असं जमत नाही. अनंत जन्माची पुण्याई असल्याशिवाय माऊली सांगतात बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे. अनंत जन्माची पुण्याई असल्याशिवाय देवाचं नाव तोंडाला येत नाही. कुणाचंही काम नाही, कुणीही उठावं भजन करावं. भगवंताचं नामस्मरण येण्यासाठी पुण्याई पाठीमागा असावी लागते. म्हणून महाराज सांगतात या मनाला चाळा लागावा. 5 ज्ञान इंद्रिये, 5 कर्म इंद्रिये, 10 इंद्रियांचा जो मुख्य आहे त्याचं नाव आहे मन. मनाजी पाटील देह गावचा, मनोराजा एक देहपुरे, सकळ इंद्रिया मन हे प्रधान, ते करी ध्यान विठोबाचे. सगळ्यांचा मुख्य मन आहे. म्हणून मला सांगतात चाळा लागावा. अरे वेड लागावं. कसं लागावं? वेडा झालो वेडा झालो, वेडियाच्या गावा गेलो. वेड लागावं देवाचं. कसं लागावं? सोपं उदाहरण देऊ तुम्हाला. सध्याच्या काळात मोबाईलचं जसं वेड आम्हाला लागलंय ना, तसं देवाचं वेड तसं जर लागलं तर देव भेटल्याशिवाय राहणार. मोबाईल वापरू नका असं मी म्हणत नाही, तरुणांना राग येईल. मोबाईल वापरू नका या मताची मी नाही. मोबाईल काळाची गरज आहे, सगळं मोबाईलवर आहे. पण एका नाण्याला 2 बाजू असतात. तसाच मोबाईल मध्ये जेवढं चांगलं आहे तेवढंच घ्यायचं काय आणि सोडायचं काय हे आपल्या हातात आहे. महाराज मोबाईल मुळे काय घडते माहितीये का? एक 12वीचं कार्ट निडाय का, 12वीचं कार्ट बाप म्हणला 5 झाला तर तुला मोबाईल घेऊन देणार बक्षीस.
लाईट नव्हती, दिवा लावला, पोरानं अभ्यास केला, रातभर अभ्यास केला. पोरानं मोबाईल घेतला, मोबाईल बापानं बक्षीस दिला, मोबाईल बापानं बक्षीस दिला, मोबाईल वापरायला सुरुवात केली. आता मोबाईल वापरता 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 घडलं काय, त्यानं सगळं चालू केलं. त्याला जे जे काही पाहिजे मोबाईल मधलं, व्हॉट्सअप, फेसबुक, गुगल, युट्यूब, काय काय पाहिजे सगळे ऍप चालू केले, वापरायला सुरुवात केली. वापरता वापरता सगळं चालू झालं. फेसबुक चालू झालं, इंस्टा चालू झालं. फेसबुक म्हणजे काय, मित्रमंडळी गोळा करणे, त्याला म्हणायचं फेसबुक. आता ह्यानं फेसबुक, आता जे वापरतात त्यांनाच हा दृष्टांत करणार आहे. 2 मिनिटाचा आहे, ज्याला कळतंय त्याने जाय का. मोबाईल वापरणाऱ्याला हे कळणार आहे. फेसबुक चालू केलं, बरं फेसबुक चालू केलं, चालू झालं, वापरता 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 एक दिवस एका सुंदर मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट याला आली. सत्य घटनेवर आधारित, लबाड ह्याच्यात काहीच नाही. 12वीचं फेसबुक वापरायला सुरुवात केली. वापरता वापरता एका सुंदर मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. येता बरोबर ह्यानं एक्सेप्ट केली. आता तुम्ही म्हणाल तिकडून रिक्वेस्ट आली, ह्यानं एक्सेप्ट का केली? का करू नये महाराज? नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. करावीच लागणार ना. एक्सेप्ट केली. आता करता बरोबर घडलंय काय, तिनं फोटो टाकला रे टाकला, निडाय का, तिनं फोटो टाकला रे टाकला का खाली लगेच लाईक कमेंट, लाईक कमेंट. तिनं फोटो टाकायच उशीर, फक्त फोटो टाकावा. बरं कमेंट मारावे तरी कशा? तिनं फोटो टाकला, खाली आमची कमेंट नाईस. त्याच्यापेक्षा भारी फोटो टाकला, व्हेरी नाईस. त्याच्यापेक्षा भारी आला गुड लुकिंग. त्याच्यापेक्षा भारी आला ब्युटिफुल. त्याच्यापेक्षा भारी आला कडाक, आसाम. तयारच पोरं आमची. आता पोरांना दोष देण्यात काय अर्थ आहे? मोबाईल मुळे काय घडतंय सांगते बरं का. पोरांना दोष देण्यात काय अर्थ आहे? पोरांच्या बरोबरीनं आमच्या पोरी आहेत. पोरांच्या बरोबरीनं पोरी मोबाईल वापरतात. एका पोरीनं मोबाईल घेतला, सॉरी मोबाईलवर फोटो टाकला. बरं फोटो टाकला तर टाकला, वर लिहिलं फेसबुकला, कॅप्शनला टाकलं काय, सांगा मी कशी दिसते. खरंय लबाड. आता काय म्हणतील तुम्ही, काय सांगता? जे खरंय तेच सांगणार ना, खोटं काय सांगणार? तिनं फोटो टाकला, वर लिहिलं सांगा मी कशी दिसते. आता सांगा मी कशी दिसते म्हणल्यानंतर खाली आमची पोरं तयारच, सुरूच. वा भारी, नंबर 1 सुपार, क्या बात है, झकास. पोरं आमची सुरूच. महाराज या पोरीनं 4-5 तासानं मोबाईल काढला. आपल्या फोटो खाली काय काय आलंय जरा बघावं. तिनं बघितलं, बाबा बाबा एवढा फोटो भारी व्हायरल झालता, 1000 लाईक, 500 कमेंट. बाबा पोरगी जाग्यावर फुगली. काय कमेंट आहेत, काय कमेंट आहेत, काय कमेंट आहेत. पोरीनं प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायला सुरुवात केली. प्रत्येकाला थँक्यू, थँक्स, थँक्यू, थँक्स, थँक्यू, थँक्स, थँक्यू, थँक्स, व्हेरी 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 थँक्स. सुरू झालं थँक्यू थँक्यू. आता रिप्लाय देता 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 एवढी फुगली, एवढी फुगली, एवढी फुगली. एका बहादरानं खाली लिहिलं होतं हडळ दिसते हडळ. एकानं लिहिलं भूतनी पावडर किती झाली बघ. एक म्हणला 25,000चा मोबाईल त्या बापांना घेऊन दिला, 10 रुपयाचा आरसा दिला नाही का, त्याच्यात जाऊन तोंड बघ. लबाड नाही महाराज. काय सांगावं तुम्हाला, हे काय माहितीये का, 15 दिवस चाललं आणि 15 दिवस चालल्यानंतर सोप्यात सोपं तुम्हाला सांगते, 15 दिवस चाललं, ह्यांच्यात जे घडायचं ते घडलं आणि या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. आपल्या आई वडिलाची लग्नाला परवानगी नाही, मग आपण लग्न तर करायचंय, पण उपाय काय? एकच उपाय, काय? सैराट, झिंगाट, सुसाट. आई बापाची परवानगी नाही म्हणल्यानंतर सध्याच्या काळात हेच चालू आहे. ठरलं आता करायचं काय. दुसरा दिवस महाराज, पोरगी एवढ्या कडक शिस्तीच्या घरातली होती. पोरगी म्हणाली 2 तासासाठी मला मोबाईल वापरायला भेटतो, त्याच्या पलीकडे मला भेटत नाही, तो पण बोलायला भेटत नाही. तेवढ्या वेळामध्ये मी तुझ्यासोबत बोलते. तेवढ्याच वेळात फेसबुक बाजूला, व्हॉट्सअप वरती सुरू झालं. तेवढ्याच वेळात मी बोलते, इतर वेळेला बोलत नाही. तो म्हणला तेवढं मला लई झालं. आणि दुसरा दिवस उजाडला. आता काही नाही म्हणे लग्न करायचं. उद्या दुपारी 12 वाजता लोकेशन पाठवतो, तिथं हजर हो. लग्नाचा मुहूर्त आहे. 10-15 माझे मित्रमंडळ हजर असतील, सगळी सोय तिथं असेल. आपल्या मैत्रिणीला घेऊन तो तिथं हजर हो. दुपार झाली, 12 वाजायला लागले. अंतरपाट धरलेला आहे, अक्षदा बांधलेला नवरदेव हार धरून उभा आहे आणि बरोबर 12ला पोरगी हजर झाली. येता बरोबर पोरगी बोलल्यावरच उभी राहिली की लगेचच शुभमंगलम सावधान लागलं. लग्न लागलं, नवरा बायको झाले, जोडीदार झाले.
संसार सुरू झाला. आता संसार सुरू झाला, जेवाय बसलं मंडळ, वराड जेवाय बसलं, मध्यभागी नवरदेव, बाजूला मित्रमंडळ. नवरी मुलगी जेवण वाढायला आली, हातात बाजीचं भांड वाढणार एवढ्यात मित्राला राहुलं नाही. आणि मित्र म्हणला, वहिनी कसा वाटला आमचा नवरदेव? कसा वाटला नवरदेव म्हणता बरोबर वहिनीला पण आवरलं नाही. वहिनीनं बाजीचं भांड खाली ठेवलं आणि वहिनी म्हणते, ते शेजारचं पाणी पित होतं, त्याचा गुळणाच ताटात पडला. म्हणला, अरे हे काय आहे? ते म्हणला, मला बी आताच कळत या. अरे म्हणला, एवढे दिवस झाले बोलत होता. म्हणलं, रोज बोलत होतो, रोज. म्हणलं, कशावर? व्हॉट्सअपवर चॅटिंग, रातभर दिवसभर. जेवलीस का? पाणी पिलीस का? महाराज, मोबाईल वापरू नका म्हणत नाही. हे उदाहरण का सांगितलं तुम्हाला सांगू का? इथं बसलेल्या जेवढ्या माझ्या तरुण मुली आहेत ना, ऐका पोरींनो, इथं बसलेल्या जेवढ्या तरुण मुली आहेत ना, त्यांना माझं सांगणं आहे, एक बहीण म्हणून ऐका. प्रत्येकी जवळ मोबाईल आहे. बापानं मोबाईल घेऊन दिलाय. 2 महिने शेतात त्याला काम करावं लागलं असेल, उन्हात राबावं लागलं असेल, तेव्हा 2 महिन्याच्या कमाई केल्यानंतर त्या बापानं तुमच्या हातात मोबाईल घेऊन दिलाय. पोरींनो नीट ऐका. हा बाप, पोरीचा बाप, गावामध्ये मानवर करून फिरतो. माझी मुलगी म्हणजे माझा अभिमान, माझी मुलगी म्हणजे माझा विश्वास, माझी मुलगी म्हणजे माझा अभिमान, मानवर करून बाप गावामध्ये फिरतो. इथं बसलेल्या मुली आहेत ना, पोरींना माझं सांगणं आहे, मोबाईल वापरताय ना, वापरा. कसं वागायचंय ते वागा. अगं काय करायचंय ते करा. अगं कुठं जायचंय तिकडे जा. फक्त एक करा, तुमच्यामुळे तुमच्या बापाची इज्जत आणि तुमच्यामुळे तुमच्या बापाची मान गावात कधी खाली गेली नाही पाहिजे. असं कृत्य आयुष्यात कधी करू नका. एवढं केलं ना, हे कीर्तन जिंकलं म्हणून समजा. हे मोबाईलचं उदाहरण मी एवढ्यासाठी सांगितलं, मला बाकी काही घेणं देणं नाही. महाराज सांगतात, मनाला चाळा लागावा. कळालं महाराज? पण हा मनाला चाळा कशाचा लागला पाहिजे? अभंगातील प्रथम चरणामध्ये मनाला गोताळा